नमस्कार. आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी करत असतो. कांदा भजी, बटाटे भजी, मिरची भजी. आज मी तुम्हाला दोडक्याची भजी करून दाखवणार आहे. त्याला गिलकेही म्हणतात आणि तुरई म्हणतात. चला तर आपण घोसाळ्याची भजी करायला घेऊया. बघ असं एवढं मी हे घोसाळे घेतलेले आहेत. पहिले हे 3 घोसाळे आहेत. मी ते स्वच्छ धुतलेले आहेत आणि नंतर त्याची साल काढून त्यांना गोलाकार आकारामध्ये कापून घेतले. ते कापल्यानंतर आपल्याला लगेच बेसन घ्यायचं आहे आणि बेसनमध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे 3 चमचे. 1 वाटीला 3 चमचे. अशा प्रकारे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया. परत चिली फ्लेक्स किंवा मिरची कुठली टाकूया आणि नंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता त्याच्यामध्ये आपण ओवा टाकूया. ओवा टाकल्यानंतर आपल्याला पाणी टाकून चांगलं बॅटर तयार करून घेऊ. बॅटर चांगलं स्मूथ असलं पाहिजे. आपण त्याच्यात तांदळाचं पीठ याच्यासाठी टाकले आहे कारण ते कुरकुरीत होतात. बॅटर हे चांगलं पातळ नसावं. एकदम पाणी टाकू नका. एकदम पाणी टाकलं तर त्याचे गठ्ठे तयार होतात आणि मग नंतर ते मिक्स होत नाही. अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घ्यायचं. कढईत मी तेल तापत ठेवलेलं आहे. नंतर त्याच्यात आपल्याला चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे. नंतर आपल्याला घोसाळी त्याच्यामध्ये डीप करून ते तेल कडक गरम करून घ्यायचं आणि नंतर स्लो आचेवर आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. त्यांना लगेच आपल्याला चमचा लावून उलटून पालटून घ्यायचं नाही. जोपर्यंत ते खालून चांगले कुरकुरीत होत नाही किंवा त्यांचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांना तेलामध्ये तसेच ठेवायचे आणि नंतर त्यांना खालून वरून चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं. बघा हे अशा प्रकारे ते एकदम खालून झालेत आणि आता वरती सुद्धा छानपैकी फ्राय होतात. अशा प्रकारे झालेले फ्राय आपल्याला छान काढून घ्यायचे. जर खरंच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर करून बघा किती सुंदर असे कुरकुरीत झाले आहेत. असा खरखरीत आवाज येतो. असे आवडले असेल तर लाईक शेअर्स कमेंट्स करा. धन्यवाद.